मुंबईमध्ये एक दिवसभरातली महत्त्वाची घडामोड होती ती म्हणजे राज्यसभेच्या निवडणुकीची। राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये 7च्या ऐवजी 8 उमेदवार येणार अशी चर्चा असतानाच अचानक महायुतीनं नरमाईची भूमिका स्वीकारली आणि त्यामुळे ही राज्यसभेची द्विवार्षिक निवडणूक बिनविरोध होणार आहे। कारण 7 जागांसाठी 7च अर्ज आलेले आहेत। आपल्या समोर आता दृश्य आहेत, त्या दृश्याच्या माध्यमातून आपण लक्षात घेतोय की कशा पद्धतीने ही मांडणी झालेली आहे। आपल्याला विनोद तावडे दिसतायत, राम वडकुते दिसतायत, ज्योती वाघमारे दिसतायत, रामदास आठवले दिसतायत। त्याच्याच जोडीला आपल्याला अर्ज भरत असताना माया इवनाते दिसतायत। पार्थ पवारचाही अर्ज भरला जाताना दिसतोय। फक्त शेवटच्या रांगेत म्हणजे खालच्या रांगेत आपल्याला जर उजव्या बाजूनी दुसरी आपण खिडकी पाहिली तर त्यामध्ये शरद पवार अर्ज भरताना दिसत नाहीये। शरद पवार यांनी स्वतः उपस्थित राहून अर्ज भरलेला नाही। तिथे अर्ज भरण्यासाठी जयंत पाटील त्यांचे प्रतिनिधी म्हणून पोहोचले होते। उमेदवारी अर्ज भरत असताना उमेदवार अनुपस्थित असतो हे नियमसम्मत आहे का याच्यावर आता चर्चा सुरू झाली आहे। पण दुसऱ्या बाजूला 7 उमेदवार आणि 7च अर्ज असल्याने राज्यसभेची निवडणूक आता होणार नाही। या सगळ्यांना जर नियम अटी शर्ती पालन झाल्या तर बिनविरोध घोषित केलं जाईल।